17 और 18 जनवरी 1984 के किसान आंदोलन की यादें आज भी रोंगटे खड़ी कर देती है। अपने हक के लिए आंदोलन करने वाले किसानों पर गोली दागी गई थी। इस गोलीबारी में कमलाकर तांडेल, महादेव पाटिल, नामदेव तांडेल, केशव पाटिल तथा रघुनाथ पाटिल शहीद हुए। हर साल उनके वीर मरण को याद कर उन्हें श्रद्धांजलि अर्पित की जाती है और ये सिलसिला निरंतर चला आ रहा है। बृहस्पतिवार को पागोटो में उन शहीदों को श्रद्धांजलि अर्पित की गई जिन्होंने अपने प्राणों की आहुति दी थी। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जयम म्हात्रे, कॉमरेड भूषण पाटिल, शिवसेना नेता मनोहर भोईर, गोपाल पाटिल, दिनेश पाटिल, मेघनाथ तांडेल आदि गणमान्यों सहित पागोटे ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान विधायक विवेक पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर की। आपण एखादी वास्तू उभी केली तर पुढची पिढी ती वास्तू कशी काय सांभाळणार आहे किंवा त्या पुढच्या पिढीमध्ये आपल्या हुतात्म्यांचं नाव कसं काय राहणार आहे। पण त्याच्याऐवजी आपण सिडको ह्या विभागामध्ये आता अजून तशी काय हायस्कूलचे शाळा कॉलेजाचे प्लॉट जास्त दिलेले नाहीत, ते देणार आहे भविष्यामध्ये। तेव्हा सिडकोने अट घातली पाहिजे की प्रत्येक जी कुठली शाळा किंवा कॉलेज राहील त्याला एक एक हुतात्म्याचं नाव देऊन 5 हुतात्म्यांच्या नावाने 5 शाळा चालल्या पाहिजे। हा विचार जेव्हा मी मांडला तेव्हा मी स्पष्टपणे भूमिका माझी मांडली होती की त्या शाळेवर बंधन असलं पाहिजे का जसा आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारी साजरी करतो तसा मग 16 जानेवारी आणि 17 जानेवारी त्यांच्या त्या शाळेमध्ये ज्या हुतात्म्यांच्या नावाने ती शाळा असेल त्याने त्या ठिकाणी शाळेचा कार्यक्रम म्हणून केला पाहिजे। म्हणजे भविष्यामध्ये निश्चितपणे पुढच्या पिढींना हा आपला इतिहास ज्ञात होईल। हा त्याग, हे बलिदान आपल्या हुतात्म्यांचं हे पुढच्या पिढ्यानपिढ्या टिकवायचं असेल तर हा एक चांगला मार्ग माझ्या मतीने आहे। त्याची आपण अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करूया। याच्या विपर जर ग्रामस्थ या ठिकाणी आपण काही हुतात्म्यांचं स्थिर असं स्मारक उभा करण्याच्या दृष्टिकोनातनं काय विचार करणार असाल तर आमदार निधीतनं 10 लाख रुपये मी या ठिकाणी जाहीर करतो। आपण ग्रामस्थांनी त्या संदर्भामध्ये काय करायचं ते आपण ठरवा आणि ते ठरवल्यानंतर मला सांगा। निश्चितपणे पुढच्या आर्थिक वर्षामध्ये 10 लाखाचा निधी आपल्या या हुतात्म्यांच्या स्मारकासाठी आपण आमदार निधीतनं त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ अशा प्रकारची ग्वाही देतो। आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जेव्हा आपण पुढच्या वर्षीसाठी जमू त्यावेळेस ते काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी आपल्या शिरावर घ्यावी अशा प्रकारची विनंती देखील करतो। पुढच्या 17 जानेवारीला त्याचं उद्घाटन म्हणा किंवा त्या ठिकाणचा आपला कार्यक्रम झाला पाहिजे। कुठलाही कार्यक्रम करत असताना तो आपण कालबद्ध केला पाहिजे आणि तो कालबद्ध कार्यक्रम करून आज आपण ठरवूया का हुतात्म्यांच्या नावाने आपण सातत्याने बोलत असतो। 29 वर्ष मी सातत्याने कुठलाही एकही कार्यक्रम या ठिकाणी मग तो जासईचा असेल, चिरल्याचा असेल, धुतुमचा असेल, अगर आपल्या पागोट्यातला असेल, सगळ्या कार्यक्रमाला हजर राहणारा एक कार्यकर्ता आहे। त्या आंदोलनामध्ये माननीय दिवा पाटील साहेबांच्या बरोबर सातत्याने आंदोलनाच्या आधी जे 3 महिने आपली तयारी चालली होती, प्रत्येक गावागावामध्ये जेव्हा आपण बैठका घेत होतो त्या प्रत्येक बैठकीला माननीय पाटील साहेबांच्या सोबत हजर असणारा एक कार्यकर्ता आहे। आणि मला एका गोष्टीचा अभिमान आहे का हे आंदोलन सुरू झाल्यानंतर जे पोलिसांनी अटक सत्र सुरू केलं त्या अटक सत्रामध्ये सगळ्यात पहिली अटक जर कुणाला झाली असेल तर ती विवेक पाटलाला झाली, मला झाली। याचा देखील अभिमान मला निश्चितपणे आहे। आणि त्या दृष्टिकोनातून ग्रामस्थ जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मी आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तुमच्या सोबत राहू अशा प्रकारची ग्वाही देऊन। इस दौरान जहां यह किसान शहीद हुए उस दास्तान फाटा चौराहे पर एनएसएस के कैडेट द्वारा सलामी दी गई और शहीदों को अभिवादन किया गया। Come on, go!
बादशाह की जय की जय। साथ दो हमारे साथ दो हमारे साथ दो हमारे सामंगार साथ दो श्रद्धांजलि के लिए जाओ। Samangan!